नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रारंभ ते इसवी सन पूर्व 600पर्यंतच्या भारतीय इतिहासाच्या अभ्यासासाठीची वाङ्मयीन साधनाविषयी चर्चा करत असताना वैदिक साहित्यातील वेदांगे, महाकाव्ये व पुराणे यांची माहिती पाहिली. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बौद्ध धर्मीय व जैन धर्मीय साधनांविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम आपण बौद्ध धर्मीय साहित्याविषयी माहिती पाहू. इसवी सन पूर्व 300 वर्षापर्यंतच्या भारतीय इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी बौद्ध धर्मीय साहित्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. इसवी सन पूर्व 6व्या शतकात धार्मिक क्रांती होऊन बौद्ध धर्माचा उदय झाला. सिद्धार्थ गौतम बुद्धाने मांडलेले तत्त्वज्ञान बौद्ध धर्मीय तत्त्वज्ञान म्हणून ओळखल्या गेले. बुद्धाने मांडलेले तत्त्वज्ञान व त्यानंतर बौद्ध तत्त्वज्ञान विषयक विचारमंथन होऊन अनेक ग्रंथांची निर्मिती झाली. या ग्रंथातून धार्मिक विचाराबरोबरच तत्कालीन समाज जीवनाचीही माहिती मिळते. इसवी सन पूर्व 6व्या शतकापर्यंतच्या इतिहासाची माहिती ज्या बौद्ध ग्रंथातून मिळते त्याविषयी माहिती आपण पाहणार आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम त्रिपिटके हे महत्त्वपूर्ण ठरतात. बौद्ध धर्मीय साहित्यामध्ये त्रिपिटके सर्वात महत्त्वपूर्ण समजली जातात. सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर इसवी सन पूर्व 483 बौद्ध भिक्खू महाकश्यप यांच्या अध्यक्षतेखाली बौद्ध धर्माची पहिली परिषद राजगृह या ठिकाणी भरली होती. या परिषदेमध्ये आनंद व उपाली या बौद्ध भिक्खूंसहित 500 बौद्ध भिक्खू उपस्थित होते. या परिषदेमध्ये सिद्धार्थ गौतम बुद्धाची शिकवण व त्यांचे उपदेश यावर चर्चा करण्यात येऊन बुद्धाने सांगितलेल्या सिद्धांतांचे संकलन करण्यात आले. सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या वचनांचे 3 भागामध्ये विभाजन करण्यात येते. या 3 भागांना त्रिपिटके असे म्हणतात. त्रिपिटकामध्ये सुत्तपिटक, विनयपिटक व अभिधम्मपिटक यांचा समावेश होतो. सुत्त या शब्दाचा अर्थ उपदेशपर वाक्य किंवा प्रवचन असा होतो. तेव्हा यामध्ये सिद्धार्थ गौतम बुद्धाने विविध प्रवचनातून मांडलेले विचार किंवा त्यांनी केलेले उपदेश यांचे एकत्रीकरण करण्यात आलेले दिसते. सुत्तपिटक हे दीर्घ निकाय, मध्यम निकाय, सुत्त निकाय, अंगुत्तर निकाय व खुदक निकाय या 5 निकायामध्ये म्हणजे 5 संग्रहामध्ये लिहिलेले आहेत. या सर्व निकायातून बौद्ध तत्त्वज्ञानाच्या विचारमंथनाबरोबरच बुद्धाच्या जीवनातील विविध घटना, देवदेवता व त्यांच्या संदर्भातील कथांबरोबरच उपदेशपर वचने, मौनांचे प्रकार इत्यादीची माहिती दिली आहे. त्रिपिटकामध्ये एक असलेल्या विनयपिटकातून आचरणविषयक नियमांची माहिती देण्यात आली आहे. बौद्ध संघ व संघांच्या नियमाच्या उत्पत्तीच्या कथा, संघ, त्याची घटना, दीक्षाविधी यांची माहिती दिली आहे. बौद्ध भिक्खू व भिक्खुनी, संघ व त्यांचे दैनंदिन आचरणासंबंधीचे आचार, विचार व नियमांची माहिती यांचे संकलन या ग्रंथातून करण्यात आलेले आहे. सम्राट अशोकाने इसवी सन पूर्व 251 मोगलीपुत्त तिस्स यांच्या अध्यक्षतेखाली बौद्ध धर्माची 3री परिषद भरून पाटलीपुत्र या ठिकाणी बौद्ध धर्मातील बौद्ध पंडितांना एकत्र बोलवले आणि पाटलीपुत्र या ठिकाणी ही 3री बौद्ध धर्म परिषद भरवली. या परिषदेमध्ये बौद्ध धर्माच्या विचारांविषयी विचारमंथन होऊन बौद्ध धर्मातील मतभेद दूर करण्यात येऊन
अभिधम्मपिटक या ग्रंथाची रचना करण्यात आली. अभिधम्मपिटकामध्ये सुत्तपिटकातीलच विषयी चर्चा करण्यात आलेली आहे व ही चर्चा प्रश्न उत्तराच्या रूपाने करण्यात आलेली आहे. सुत्तपिटक व अभिधम्मपिटक या दोन्ही ग्रंथांचा विषय एकच आहे. अभिधम्म म्हणजे सर्वश्रेष्ठ किंवा धर्माची सर्वश्रेष्ठ तत्वे होय. या त्रिपिटकाबरोबरच बौद्ध धर्माची माहिती व इतिहास समजण्यासाठी इतर काही बौद्ध साहित्य आहेत. त्यातून आपणास बौद्ध धर्माच्या विषयीची माहिती बरोबरच तत्कालीन इतिहास समजण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. त्यामध्ये बुद्धचरित्र हे एक महत्त्वपूर्ण साधन आहे. अश्वघोष नावाच्या बुद्ध पंडितांनी सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारित बौद्ध चरित्र नावाचे महाकाव्य संस्कृत भाषेमध्ये लिहिलेले असून सिद्धार्थ गौतम बुद्धाचे जीवनचरित्र समजण्यासाठी ते महत्त्वपूर्ण आहे. या बुद्धचरित्राचे चिनी व तिबेटी भाषेमध्ये भाषांतर झालेले आहे. जातक कथा हे एक बौद्ध वाङ्मय आहे. जातक कथांमधून आपणाला मोठ्या प्रमाणामध्ये माहिती मिळते. जातक कथांना बौद्ध धर्मामध्ये महत्त्वपूर्ण स्थान आहे. जातक कथाच्या माध्यमातून सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या पूर्वीची व सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या समकालीन माहिती मोठ्या प्रमाणात मिळते. यामध्ये प्रामुख्याने बुद्धाच्या जन्मापूर्वीचा कथा मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतात. या जातक कथांच्या आधारावर मोठ्या प्रमाणामध्ये शिल्पस्थापत्याची निर्मिती झाली, ज्यामध्ये वेरूळ व अजिंठा या ठिकाणी या जातक कथा शिल्प स्वरूपामध्ये साकारलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर मिलिंदपन्न नावाचा ग्रंथ हा सुद्धा महत्त्वपूर्ण ठरतो. ग्रीक राजा मिनॅंडर व नागसेन नावाचा बौद्ध पंडित या दोघांमध्ये बौद्ध धर्मविषयक असलेल्या तत्त्वज्ञानाची चर्चा झाली. या चर्चेमध्ये काही प्रश्न उत्तरे झाली. ही प्रश्न उत्तरे मिलिंदपन्न या ग्रंथातून पाहावयास मिळतात. बौद्ध धर्माचा इतिहास समजण्यासाठी व तत्त्वज्ञान समजण्यासाठी मिलिंदपन्न हा ग्रंथ महत्त्वपूर्ण ठरतो. या ग्रंथाबरोबरच दीपवंश व महावंश नावाचे ग्रंथसुद्धा महत्त्वपूर्ण ठरतात. इसवी सन 4थ्या व 5व्या शतकामध्ये लिहिलेल्या या दीपवंश व महावंश या ग्रंथातून सिलोनच्या म्हणजे श्रीलंकेच्या इतिहासाबरोबरच सम्राट अशोकाबद्दलची सविस्तर माहिती मिळते. त्यामुळे ही दोन्ही ग्रंथ नंतरच्या काळात लिहिली असली तरी त्यातून इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापर्यंतची माहिती समजण्यासाठी हे महत्त्वपूर्ण आहेत. महावंश या ग्रंथात दक्षिण भारतातील म्हणजे महाराष्ट्र या प्रदेशाचाही उल्लेख आहे. या सर्व बौद्ध धर्मीय ग्रंथाबरोबरच थेरगाथा व थेरीगाथा, अपदान, पेतवत्थू, विमानवत्थू इत्यादी बौद्ध ग्रंथातून इतिहासविषयक माहिती आपणाला मिळते. या बौद्ध वाङ्मयाबरोबरच जैन वाङ्मयसुद्धा महत्त्वपूर्ण आहेत. वैदिक व बौद्ध धर्मग्रंथातील साहित्याप्रमाणेच जैन साहित्याने भारतीय वाङ्मयीन क्षेत्रामध्ये मोलाची भर टाकली आहे. जैन साहित्यातून आपणास जैन धर्माचे तत्त्वज्ञान, जैन धर्मातील तीर्थंकर, देवदेवता या माहितीबरोबरच तत्कालीन राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक व सांस्कृतिक जीवनाची माहिती मिळण्यासाठी हे जैन ग्रंथ महत्त्वपूर्ण ठरतात. जैन धर्मामध्ये प्रामुख्याने जे साहित्य निर्माण झाले आहे त्यामध्ये त्यास आगम किंवा सिद्धांत असे म्हणतात. त्यामध्ये 12 अंग
12 उपांग, 10 प्रकीर्णे, 6 छेदसूत्रे, 4 मूलसूत्रे याबरोबरच नंदीसूक्त, अनुयोगधार हे महत्त्वपूर्ण आहेत. आगमग्रंथामध्ये 12 अंगास महत्त्वाचे स्थान आहे. त्यामध्ये जैन भिक्खूंचे आचारनियम, त्यांची जीवनपद्धती, विविध उपदेश, महावीर यांचे जीवन व कार्य, त्यांची शिकवण, उपासकांची विधिनियम, निर्वाणप्राप्ती आणि कर्मफळ इत्यादीवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. जैन साहित्यात प्रबंध चिंतामणी व कालकाचार्य यांचे कथानक या ग्रंथामध्ये पैठणचे वर्णन आलेले आहे. हे कथानक पैठणच्या इतिहासातील सोनेरी पान आहे. सातवाहनांचे मूळ स्थान पैठण असल्याचे या कथानकावरून समजते. भगवती सूत्र हा ग्रंथ महावीर यांच्या जीवनावर प्रकाश टाकतो. भद्रबाहू चरित्र या ग्रंथातून चंद्रगुप्त मौर्याच्या कालखंडातील काही घटनांवर प्रकाश पडतो. जैन आचार्य उमास्वाती यांचा तत्वार्थाधिगम सूत्र व दुसरे जैनाचार्य सिद्धसेन यांचा न्यायावतार हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. या सर्व जैन साहित्यातून आपणास जैन धर्माबरोबरच तत्कालीन समाज जीवनाची माहिती मिळते. मित्रांनो, आज आपण बौद्ध व जैन साहित्याविषयी माहिती पाहिलेली आहे. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापर्यंतचा इतिहासाचा अभ्यास करत असताना ही जैन व बौद्ध धर्मीय साधनं महत्त्वपूर्ण ठरतात. या जैन व बौद्ध साहित्याबरोबरच आपण मागील व्हिडिओमध्ये वैदिक साहित्य, बौद्ध साहित्य व जैन साहित्य या धार्मिक साहित्याचा आढावा घेतलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण अधार्मिक साहित्य, त्याचबरोबर परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने यांचा आढावा घेणार आहोत. धन्यवाद.